नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण इम्पॉर्टंट स्कीम किंवा योजना जे 55, 65, 75, 85, 95, 2005, नंतर 2015 आणि 25 अशा 10-10 वर्षानं सुरू झालेल्या आहेत. तर त्या योजना ज्या आहे याच्यामधल्या आपण भरपूर योजना म्हणजे किती 7-8 योजना आहेत. तर याच्यामध्ये जर आपण एक्झाम बघितल्या कोणत्याही स्पर्धा परीक्षा असेल, एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी, स्टाफ सिलेक्शन तर याच्यावर या योजनावर एखादा तरी प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. काहीतरी तारीख विचारते, कधी त्याचा एज ग्रुप विचारते किंवा कधी काहीतरी असं विचारतात त्याच्याबद्दल. तर बघा पहिले आपण एक ट्रिक्स बघितली बनवलेली आहे. त्याच्यामध्ये बघा मी ट्रिक्समध्ये काय लिहिलं, हे इथं आपली एक ट्रिक्स आहे इथं. इथं हे दिसते ना तुम्हाला ट्रिक्स. तर आता बघा याच्यामध्ये काय लिहिलं आपण, काकाजी इग्नोर मिल मनी मायक्रो लेव्हलवर. हे लेव्हलवर सायलेंट आहे. वर्ड काय आपला काकाजी इग्नोर. मिल मनी म्हणजे काय, जेवायचं बिल नसतं का? जेवायचं बिल आपण ज्याला म्हणतो, हा. काकाजी इग्नोर मिल मनी मायक्रो लेवलवर. आता बघा काका म्हणजे काय, तर काका कालेकर कमिशन रिपोर्ट कधी आला होता तो 1955 ला. पण काका कालेकर कमिशन कधी इस्टॅब्लिश झालं होतं 53, ज्याला आपण फर्स्ट बॅकवर्ड कमिशन म्हणतो, पहिला मागासवर्गीय आयोग म्हणतो. तर काका कालेकर कमिशन रिपोर्ट 1955 ला आला. जर इस्टॅब्लिशमेंट विचारली तर 1953 ला, म्हणजे 1955 हे काका आपलं इथेपर्यंत क्लिअर झालं. आता काका जी मधला जी म्हणजे काय, हे ग्रीन रिव्हॉल्युशन, भारतात हरित क्रांती 1965 ला चालू झाली होती, म्हणून जी आपला ग्रीन रिव्हॉल्युशन रिव्हॉल्युशन म्हणजे हरित क्रांती आलं. नंतर ई म्हणजे काय, हा आयसीडीएस प्रोग्राम 1975 ला सुरू झाला. इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस, ज्याला आपण आयसीडीएस प्रोग्राम म्हणतो. त्याच्यामध्ये एज ग्रुप होता 0 ते 6 वयोगट होता आणि त्यांच्या मदर्स म्हणजे त्यांच्या माता सुद्धा याच्यामध्ये होतं. उद्देश काय होता, टॅकल मालन्यूट्रिशन आणि हेल्थ प्रॉब्लेम म्हणजे कुपोषण आणि आरोग्याच्या समस्या हे टॅकल करण्यासाठी आयसीडीएस प्रोग्राम 2 ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 1975 आहे, चुकून 57 झाला इथं आहे. 1975 वाचा आहे चुकून असा. 1975 ला सुरू झाला होता. म्हणजे किती झाले आपल्या, काकाजी जी मधला का आय पर्यंत आलो आपण, आयसीडीएस झाला. आता इग्नोर म्हणजे काय, इग्नू 1985 ला इग्नू स्थापन झाली. जगातली सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी आहे, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी. त्याचा मोटो बघा, कधी-कधी मोटो सुद्धा विचारतात. द पीपल युनिव्हर्सिटी हा त्याचा मोटो किंवा घोषवाक्य ज्याला आपण म्हणतो ते आहे. नंतर इग्नोर राहिलं, मिल आला त्याच्यानंतर. मिल म्हणजे काय, मिड डे मील स्कील, एमडीएम ज्याला म्हणतो आपण. त्याचंच नाव पीएम पोषण शक्ती निर्माण 2021 ला देण्यात आलं. पण ॲक्चुअलमध्ये काय, मिड डे मील स्कीम हे ओरिजिनल नाव होतं. त्याचं 2021 ला कोणतं नाव देण्यात आलं, पीएम पोषण शक्ती निर्माण स्कीम स्कीम फ्रॉम 2021. आता याच्यामध्ये वयोगट किती होता, 6 ते 14. बघा आयसीडीएसचा वयोगट 0 ते 6 आहे. त्याच्यानंतरचा जे काही आकडे आहेत हे इकडे आले. म्हणजे 6 ते 14 वयोगट कुठं आहे, एमडीएम मिड डे मील स्कीममध्ये आहे. आणि स्टार्ट कधी झालं होतं, 15 ऑगस्ट 1995 ला. आयसीडीएस प्रोग्राम कधी चालू झाला होता, 2 ऑक्टोबर 1975. त्याच्यात वयोगट काय होता, 0 ते 6 वयोगट होता. मिड डे मील स्कीम किंवा मिड डे मील एमडीएम सुद्धा म्हणतो किंवा मिड डे मील स्कीम म्हणतात त्याला. तर तो कधी चालू झाला होता, 15 ऑगस्ट 1995. आणि त्याच्यात वयोगट किती होता, 6 ते 14 होता. हे लक्षात घ्या, वयोगट सुद्धा विचारतात बऱ्याचदा एक्झाममध्ये. आणि त्याच्यात तारीख सुद्धा, म्हणजे ज्या काही कारण की याच्यामध्ये आपण सगळ्या महत्वाच्या योजना घेतल्या, त्याच्यामुळे ते तारीख सहित जर लक्षात ठेवलं तरी फार छान. नंतर एमजी नरेगा किंवा मनरेगा ज्याला आपण म्हणतो, 2005 ला कायदा आला होता. मनरेगा किंवा एमजी नरेगा असं म्हणतो. महात्मा गांधी नॅशनल रुरल डेव्हलप एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट 2005. त्याचा उद्देश काय होता, इन रुरल एरियाज बाय प्रोव्हायडिंग ॲटलीस्ट 100 डेज ऑफ गॅरंटी वेजेस एम्प्लॉयमेंट इन द फायनान्शियल इयर, ॲटलीस्ट वन मेंबर इन द फॅमिली. म्हणजे काय त्याचा साध्या भाषेत उद्देश, की ही शहरी भागासाठी नव्हती मनरेगाची योजना आहे किंवा मनरेगा ॲक्ट आहे, हे ग्रामीण भागासाठी. म्हणजे आर्थिक वर्षात 100 दिवस कुटुंबातल्या एका व्यक्तीला म्हणजे कुटुंबातील कमीत कमी एका व्यक्तीला 100 दिवस त्या आर्थिक वर्षात रोजगार देणं हे जबाबदारी या कायद्यामध्ये सरकारवर आलेली आहे. आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन कुठं झालं बघा, हे तारीख विचारते कधी-कधी. 2 फेब्रुवारी 2006 ला प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन मनरेगा योजनेचं सुरू झालं. म्हणजे मनरेगा ॲक्ट विचारला तर 2005. मनरेगाचं इम्प्लिमेंटेशन कमेन्समेंट जर विचारलं तर 2 फेब्रुवारी 2006. इथं लक्षात घ्या, जर कमेन्समेंट विचारलं तिथं 2005 लिहिलं तर ते 100% इनकरेक्ट असेल. कारण की कमेन्समेंट 2 फेब्रुवारी 2006 ही तारीख लक्षात ठेवायची. इथे 1 जानेवारी नाही, 15 ऑगस्ट नाही, 2 ऑक्टोबर नाही, 26 जानेवारी नाही. तर ही ऑड तारीख आहे. तर त्याच्यामुळे जरा तिथं
जर ऑप्शन 1 जानेवारी 2006 असलं किंवा 26 जानेवारी असं ऑप्शन दिसले की ते पहिले कट करायचं. 2 फेब्रुवारी 2006 मनरेगा योजनेचं इम्प्लिमेंटेशन किंवा कमेन्स सुरू म्हणजे किंवा सुरुवात झाली होती. नंतर 2000 आता कुठपर्यंत आलो आपण? मिल झालं. मनी मनीमधला काही मनरेगा हे बघा इकडे. या ट्रिक्सनुसार चालू. ट्रिक्स काय होती? काकाजी इग्नोर मिल मनी मायक्रो लेव्हलवर. आता आपण मिलपर्यंत आलो. मनरेगा झाला. आता आला आपण डायरेक्ट इथपर्यंत आलो. बघा, म्हणजे काय? नीती आयोग. नीती आयोग म्हणजेच काय? नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. आता हे कधी-कधी फुल फॉर्म पण कन्फ्यूज करते. हे नॅशनल इन्स्टिट्यूट नाही. लक्षात घ्या, इथं इन्स्टिट्यूशन आहे. ट्रान्सफॉर्म सुद्धा नाही, ट्रान्सफॉर्मिंग आहे. आयोग कधी-कधी एमपीसी एकदम क्लोज ऑप्शन देते. तिथं इन्स्टिट्यूट लिहिते किंवा ट्रान्सफॉर्म लिहिते. असं जर लिहिलं तर बरोबर बघायचं ते. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आहे. ट्रान्सफॉर्म नाही, इन्स्टिट्यूट नाही. हे लक्षात घ्या. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. आणि त्याची स्थापना हे सुद्धा 1 जानेवारी 2015. ही तारीख खूप वेळा विचारते. फुल फॉर्म खूप वेळा विचारते की नीती आयोगाची स्थापना कधी झाली होती किंवा व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ नीती. हे सारखे प्रश्न येते. त्याच्यामुळे नॅशनल इन्स्टिट्यूशन आहे. इन्स्टिट्यूट आलं तर 100% चूक. ट्रान्सफॉर्म आलं तर 100% चूक. ट्रान्सफॉर्मिंग आहे. तारीख किती आहे? 1 जानेवारी 2015. ही तारीख पण खूप वेळा विचारते. नंतर आता कुठपर्यंत आलं? मनी झालं. नी मधलं झालं नीती आयोग. आता आपलं मायक्रो लेव्हलवर आलं ना इथं. हे मायक्रो आणि लेव्हलवर सायलेंट आहे. आपण एक वाक्याचा फ्लो मेंटेन करण्यासाठी लेव्हलवर लिहिलं म्हणजे ते लेव्हल आपल्याला प्रत्यक्ष ट्रिक्समध्ये नाही. आता मायक्रो म्हणजे काय? तर ही एम-एस-एम-ईचं फुल फॉर्म आहे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस. ठीक आहे. ह्याचं इम्प्लिमेंटेशन नवीन डेफिनेशन कधीपासून सुरू झाली? 1 एप्रिल 2025 पासून ही नवीन डेफिनेशन आली. अगोदरच्या डेफिनेशनमध्ये दुसरे आकडे होते आणि त्याच्यामुळे 2025 पासून एम-एस-एम-ईची न्यू डेफिनेशन आली. एम-एस-एम-ई म्हणजे काय? मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. आता बघा हे विचारतात एक्झाममध्ये. हे आता तुमचा सर एवढे आकडे लक्षात कसे काय ठेवायचे? तर साधी ट्रिक्स आहे मित्रांनो. 2025 सुरू झालं तर पहिला आकडा कुठं जरी बघितला 2-5 आहे, 2-5 आहे, 2-5 आहे. म्हणजे एवढं तरी करते आपल्याला की सुरुवात 2-5, 2-5, 2-5 इथं याच्यामध्ये असणारच आहे. मग आता इकडे कसं लक्षात घ्यायचं? आता बघा हे काय कळलं ना आपल्याला. इथं 25 आहे म्हणजे इकडे सुद्धा 25 किंवा 25 असं शेवटचे 2 आकडे 25 असणारच आहेत. हे आपल्याला कळलं कुठून ट्रिक्समध्ये 2025 सुरू झाली ना. तर इथं 25 आहे. इथं शेवटचे 2 आकडे 25 आहे. इथं शेवटचे 2 आकडे 25 आहे. इथपर्यंत कुठेही कन्फ्यूज व्हायचं कारण नाही. म्हणजे आपल्याला 2 ऑप्शन असेच एलिमिनेट करता येतात. आता मायक्रो म्हणजे काय? तर त्याची लिमिट 2.5 करोड ते 10. आता हे दुसरा आकडा आहे. याला थोडंसं मी क्लिअर करतो म्हणजे आपल्याला कळेल. हां. हे कळलं आपल्याला कुठून आले आकडे या 25चेच शेवटचे 2 डिजिट आपण लक्षात ठेवू दे. आता याची 4 पट म्हणजे 10 होते. याची 4 पट म्हणजे याची किती झाली? 1 मिनिट. 4 पट म्हणजे 10. इथं 100 आहे हां. 1 मिनिट. इथं थोडंसं करेक्शन करा. इथं 100 आहे तो आणि इकडे किती आहे? 125 आणि याची जर 4 पट आपण घेतली तर हे असं म्हणजे येईल ना लक्षात? हां. म्हणजे इथं जे चुकून झालं माझं 125 इथं 100 आहे. होप करतो की बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या असतील. क्लिअर झाल्या असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक